राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढणार आहे। त्यामुळे राज्यामध्ये काही ठिकाणी येलो तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। राज्यभर 10 जुलैपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मुंबईच्या अनेक भागात काल रात्रीपासून रिमझिम पाऊस कोसळतोय, तर मुंबईतील दादर परिसरातही पावसाला सुरुवात झाली आहे। कल्याण डोंबिवली परिसरातही मध्यरात्रीपासून पावसाची संततधार पाहायला मिळते, तर या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला। उद्या देखील मुंबईत पावसाची शक्यता वर्तवली जाते। तर उद्या मुंबईमध्ये 32 अंश सेल्सिअस कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असण्याची शक्यता आहे। पुणे आणि सातारा तसेच कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता असून या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। पुण्यात सकाळपासून ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी रिमझिम पाऊस देखील झाला। तर पुण्यात उद्या 30 अंश सेल्सिअस कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, उस्मानाबाद या जिल्ह्यात पुढील 2 दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। या जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाट तसेच सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस होईल। येथे वाऱ्याचा वेग हा ताशी 40 ते 50 किमी असेल। तर संभाजीनगरमध्ये उद्या 30 अंश सेल्सिअस कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल। विदर्भाला हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे। विदर्भात आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे। 7 जुलैपासून पुढील 5 दिवस विदर्भामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे। विदर्भातील सर्व जिल्ह्यात ढगांचा गडगडाट, विजांच्या कडकडाटासह पावसाची दाट शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला। तर नागपूरमध्ये उद्या 35 अंश सेल्सिअस कमाल तर 27 अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल। राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय, तर काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जाते। या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात येत आहे।